अ, देशाच्या केंद्रीय राज्यमंत्री या ठिकाणी आणि मी किनवटला एका राजकीय कार्यक्रमाच्यासाठी म्हणून इथं आलेले असताना तसे आमच्या जुन्या परिचयाचे आणि या नगरीचे माजी नगराध्यक्ष अरुणजी आळणे यांच्या विनंतीनुसार या ठिकाणी संतसागर वृद्धाश्रम किनवटला भेट देण्याची त्यांनी विनंती केली आणि त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते सहित या ठिकाणी इथे आलेलो आहोत. तसं संतसागर वृद्धाश्रमला इथं आल्याच्या नंतर इथे काही नव्यानं आल्यासारखं मला स्वतःला का वाटत नाही. याचं कारण असं आहे की अरुण आळणे हे फेसबुकवरती सातत्यानं इथल्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी व्हिडिओच्या रूपानं त्या ठिकाणी टाकत असतात आणि ते माझे फेसबुकवरती मित्र असल्याच्या कारणानं आम्हाला ते तुम्ही काय करता, कुठला तरी कार्यक्रम झाला, कोणीतरी आलं, कोणीतरी व्हिजिट केलं तर त्या ठिकाणचा तो व्हिडिओ टाकला जातो. त्यामुळं हा परिसर पहिल्यांदा जरी आलो असलं तरी मी व्हिडिओवर बघितलेला असल्याच्या कारणानं मी त्या ठिकाणी ओळखीचा हा परिसर, इथली हर एक व्यक्तीला मी त्या ठिकाणी टीव्हीमध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तेव्हा मनामध्ये उत्सुकता होतीच की इतकं चांगलं काम कशाच्या आधारावरती अरुण आळणे करत असतील या संदर्भामध्ये मला थोडीशी त्या ठिकाणी क्युरिओसिटी म्हणा किंवा उत्सुकता होती. पण कसल्याच कोणाचीच त्या ठिकाणी मदत न घेता, सरकारी मदत न घेता राजकीय क्षेत्रामध्ये वावरून राजकीय क्षेत्रामध्ये नगरपालिकेसारख्या याच्यामध्ये नगराध्यक्ष राहिल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनामध्ये हा सेवाभाव सातत्यानं राहिलेला आहे आणि आपण काहीतरी गरजू लोकांची त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे अशा प्रकारचा भाव त्यांच्या मनामध्ये आहे आणि तो जगतायत तो भाव. आपली ताकद आहे नाही याचा काही सारासार विचार न करता लोकांचं दुःख त्यांच्यापर्यंत पोहोचलंय आणि आपल्या त्या दुःखाला थोडंसं बाजूला करण्याच्या संदर्भामध्ये जर आपण काही घेतलं तर निश्चितपणे आपल्या जीवनाचं सार्थक होईल असा भाव त्यांच्या मनामध्ये आहे. इथे बाबासाहेब आंबेडकरांची, गौतम बुद्धांची आणि सगळ्या राष्ट्रपुरुषांची या ठिकाणी फोटो आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेला प्रत्यक्ष संदेश, जो दुसऱ्याचं दुःख जाणिले, दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे म्हणतात. काही करता आलं नाही तरी जर दुसऱ्याचं दुःख जर निदान आपण त्याचं ऐकलं मन लावून तर त्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं दुःख हलकं होतं म्हणतात. आणि म्हणून दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे असं संतांनी सुद्धा सांगून घेतलेलं आहे. हे नुसतं ऐकून घेत नाहीयेत तर त्यांच्या दुःखामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतात, त्यांना मदत करतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवतायत आणि जीवन जगण्याच्या संदर्भातली एक उन्मेष किंवा भावना त्यांच्यामध्ये निर्माण करतात. आपलं कोणी नाही असं वाटणाऱ्या लोकांना देखील आता आज माझं कोणीतरी आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करतात आणि असलेलं जे काही ईश्वराने दिलेलं आयुष्य आहे ते आनंदानं भोगण्याच्यासाठी म्हणून त्यांची मनाची तयारी झालेली असते. इथे येण्याच्या आधी कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना आम्हाला जगावं असं वाटत नसेल, कारण आपल्या कधी काही जणांना कदाचित गरिबीमुळं, कधी काही जणांचं अपत्य नसल्यामुळं किंवा काही जणांनी अपत्य असून सुद्धा त्या अपत्यानं लक्ष दिले नसल्या कारणानं किंवा आपला साथीदार किंवा जोडीदार असेल तर तो अचानकपणे निघून गेलेला असल्याच्या कारणानं घरालाच बोज होऊन बसलेली व्यक्ती, ह्याचं हे दुःख त्यांनी कोणाला सांगावं आणि जगावं तरी कशी. हातपाय गळल्याच्या नंतर, वय झाल्याच्या नंतर, आपली इंद्रिय आपले साथ सोडत असताना आपण एकटे जगावं कसं हा प्रकारचा प्रश्न अनेक जणांना पडलेला असतो. तर ते दुःख ह्यांनी बघितलं, जाणलं आणि त्यांना आपल्याला मदत करता आली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी घेतली आणि नुसता विचार नाही आला तर ते खरोखरच त्या ठिकाणी मदत करायला निघालेले आहे. जोपर्यंत दुसऱ्याची वेदना आपली वेदना बनत नाही तोपर्यंत मदतीचा हात त्या ठिकाणी पुढे येत नाही. आणि म्हणून आळणे साहेबांचं कौतुक करावं तितकं कमी. अनेक जण वेगवेगळ्या पदावरती राहतात, सरकारच्या मदतीनं भरपूर काही करतात, पण मी केलो असं म्हणतात. पण ह्यांनी मी केलो अशा प्रकारचा अहंकार सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी नाही. उद्या ते कसं होईल, काय होईल ह्याच्यापेक्षा अजून जास्त लोकांना गरज आहे, पण माझी शक्ती आणि क्षमता नाही, इथे जागा नाही, अशा प्रकारची चिंता त्यांना त्या ठिकाणी सतावत असते. आणि एकाकडं असं सांगत असताना ते म्हणतायत की मी एकटाच करतो असं नाही, तर जगामध्ये या भागात या इथून गेलेले अनेक लोक
वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा त्यांना जमेल तशी मदत त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून लोकाश्रयावरती हा संतासागर वृद्धाश्रम त्या ठिकाणी चाललेला आहे. आजच्या जगामध्ये लोप चाललेला दुसऱ्याचा मदत करण्याचा भाव, आपलंच सगळं म्हणून म्हणणारा भाव त्या ठिकाणी वाढत असताना लोकांना मदत केली पाहिजे, आपल्यापेक्षा लोकांचा विचार केला पाहिजे, अशा प्रकारची भावना कृतीतून जागवणारे हे आमचे आळणे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचे कौतुक करावं त्या ठिकाणी कमी आहे. नुसतं कौतुक करूनच त्या ठिकाणी भागणार नाही, तर वेळोवेळी त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याच्या संदर्भातली भूमिका सुद्धा अनेक जणांना त्या ठिकाणी घेता याव्यात, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही जे करताय की मानवतेचं काम करताय, ज्यांनी आयुष्याच्या कडून कसल्याच प्रकारची त्या ठिकाणी आता आशा राहिली नाही, अशा माणसांच्या मनामध्ये आशेला त्या ठिकाणी सहारा देत आहेत, त्यांना जगावंसं वाटतं अशा प्रकारचं वातावरण करतायत. आणि त्यांना ईश्वराने जेवढं आयुष्य दिलंय तेवढं सुखानं समाधानानं जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करतायत. तेव्हा त्यांना तर मी धन्यवाद देईल. ही सेवा करण्याची संधी त्यांनी तुम्हाला दिली, पण तुम्हाला जास्त धन्यवाद देईल, कारण तुम्ही हा मानवतावाद या ठिकाणी जोपासलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, गौतम बुद्धांचा विचार असेल, शिवाजी महाराजांचा असेल, शाहू फुल्यांचा विचार असेल, तो नुसता विचार सांगणे नव्हे तर ते जगणं ज्याला म्हणतात ते जगतायत ते. म्हणून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी ईश्वर हीच शक्ती देव, मोठी प्रमाणामध्ये शक्ती देव आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वाद त्या ठिकाणी देव. कारण तुम्ही स्वतःसाठी जगत नाहीत, तर ह्या सगळ्या त्या ठिकाणी दीनदुबळ्या लोकांच्या परिवाराला जगवण्यासाठी जगताय. म्हणून आपल्याला ईश्वर निश्चितचपणे काही कमी पडू देणार नाही. आपला हा संत सागर वृद्धाश्रम त्या ठिकाणी वाढत जाईल, पसारा वाढत जाईल, पण तरीही लोकांचे मदतीचे हात भरपूर त्या ठिकाणी पुढे येतील. आणि जे लोक इथं राहतायत, करतायत, जीवन जगतायत, त्यांचे आशीर्वाद देखील तुम्हाला फार मोठं करून देतील. नावारूपाला त्या ठिकाणी ते जातात. तेव्हा एकमेकाला मदत करत जगण्यामध्येच खऱ्या अर्थानं मानवता आहे. कारण इथं येणारा माणूस, आलेला माणूस जाणारच आहे. पण जो कोणी आल्याच्या नंतर जायजेपर्यंतचा जो काही आपलं इथलं वास्तव्य आहे, ते सुखकारक व्हावं, एकमेकाला मदतीचं व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये आणि लोकांच्या जीवनामध्ये आनंद फुलवावा, असंच त्याच्या पाठीमागचं खऱ्या अर्थानं काम आहे. आपल्याला ज्याने कोणी प्रेरणा दिली, कुठल्यातरी कोणी प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा मनामध्ये तुमच्या निर्माण झाली, त्यांना मला या ठिकाणी धन्यवाद द्यायचे आहेत, की आपण हा चांगला विचार केलेला आहे, जगलेला आहे आणि पुढे जगणारही आहात. त्याला तुम्हाला मदतीचे हात त्या ठिकाणी येतीलच. आणि मग त्या दृष्टिकोनातून देखील संपूर्ण समष्टीचा ईश्वराचा हात, आशीर्वाद तुम्हाला मिळत राहील, अशाच प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि इथं बसलेल्या माझ्या सगळ्या आजीच्या वयाच्या, आईच्या वयाचे लोक आहेत, त्यांना आम्ही त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो. तुमच्याकडून आशीर्वाद मागतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आळणे साहेबांच्या या नंदनवनात मला इथं येता आलं आणि मला इथलं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघता आलं आणि तुम्ही केलेल्या कृतीतून आम्हालाही अशाच प्रेरणा त्या ठिकाणी मिळाव्यात, अशी ईश्वराच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर आदरणीय ताई आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. दोन शब्द बोला.